नमस्कार भावांनो. स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओवरती आणि माझ्या नवीन चॅनलवरती पण. भरपूर दिवसांनी व्हिडिओ काढतो आहे. साधारण किती 3-4 महिने झाले असतील. माझं जे जुनं यूट्यूब चॅनल होतं ना, ते पण सस्पेंड झालं आहे. यूट्यूबनी मेल केला होता की चॅनल सस्पेंड झालं आहे, कारण की माझे सबस्क्रायबर पण एवढे काय वाढले नव्हते. आणि तेव्हा जेव्हा मी यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करायचो, तर साधारण फोननी मी करायचो, म्हणजे फोननी शूटिंग करायचो. माझं ऑफिस म्हणजे घरापासून खूप जवळ आहे, म्हणजे इकडे 5-6 किलोमीटर आहे. म्हणजे त्या स्पॉटवर मी घेतलेलं आहे, म्हणजे रूम, म्हणजे असं स्पॉट घेतलेला आहे रूम की 5-6 किलोमीटर तर आहे माझा असा स्पॉट आहे. कारण की कसं आहे माहिती आहे का, इथून आहे ना सिटी, म्हणजे आता मी राहतो तर बेसिकली चाकण साईड एरियामध्येच राहतो. आणि इथून बेसिकली जी सिटी आहे ना, सिटीमध्येच जायला आहे ना तुम्हाला 1 तास तरी लागतो, म्हणजे तुमच्या स्वतःच्या गाडीने तर 1 तास किंवा 40 मिनटं लागतात, म्हणजे असं पिंपरीमध्ये किंवा पुण्यामध्ये जायला. म्हणून तर मग इकडंच ऑफिस घेतलेलं आहे, कारण की डेलीचा जो ट्रान्सपोर्टेशनचा खर्च असतो ना, तो वाचतो आपल्याकडनी. वातावरण भारी आहे, थंडी आहे ना आज भरपूर. डायरेक्ट हे बघा काय भारी वातावरण आहे, एक नंबर आहे. ऑफिसला जायचं आहे आता, रेडी झालं आहे, पण आता एक नंबर वातावरण. तिकडं बघ, तिकडं लय भारी शेती होते वाटतं, कसली तरी शेती करतायत बहुतेक, काहीतरी पिकवलं आहे. आपण आता जाऊ ऑफिसला, मी रेडी झाले, कारण की थंडी भरपूर आहे आज. टेम्परेचर किती जातं माहिती आहे का, 13, 12, 10 असं टेम्परेचर जातं. इकडून रोड आहे, म्हणजे असं रोड हा पॅसेज पडतो ना आमचा, म्हणजे तर राहतो ना बिल्डिंगमध्ये. काय रोड आहे, हे मंदिर आहे भैरवनाथाचं, हे जे दिसतं ना हे मंदिर आहे भैरवनाथाचं. इकडे एकच डेअरी आहे फक्त त्याच्या गावामध्ये. हे बघा हे कसे चाललेत बघा, इकडून भारी दिसतं, इकडून पण वातावरण भारी दिसतं. आपली सुंदरी आज इकडे मी लावली आहे गाडीला आपल्या. या गाडीचा पण खूप डेंजर ॲक्सिडेंट झाला होता माझा मोशीला. जेव्हा मी मोशीला होतो, भोसरीवरनी मोशीला येत होतो, तेव्हा एकदम खतरनाक ॲक्सिडेंट झालेला या गाडीवरनं माझा. म्हणजे ओव्हर स्पीडिंग होती माझी गाडी, आणि ओव्हर स्पीडिंग करता करता भाई साब अख्खा पडलो ना, असा धाडकन पडलो. हे बघा तुम्हाला दाखवतो, हे बघा हे दिसतंय का, हे तुटलेलं आहे. हे जे होतं ना हे पूर्ण फुटलं होतं डायरेक्ट. म्हणजे की तुम्हाला काय सांगू, मी वाचलो भाई, नाहीतर संपलं असतं, वरतीच गेलो असतो माहिती आहे का. भरपूर डेंजर लागलं होतं माझ्या हाताला, तुम्हाला दाखवतो. हे बघा माझा हात आहे इकडे लागलेलं होतं माझं. खूप डेंजर ॲक्सिडेंट झाला होता, तेव्हापासून मग मी एकदम निवांत गाडी चालवतो, काही हे नाही करत. म्हणजे ऑफिस काहीतरी 5:30ला मी सुटलो तिकडून, आता घरी आलो आहे. आता म्हणजे काय नियोजन आहे, मी तर विचार करत होतो घरी बनवू जेवण, पण थोडा विचार पण येतो बाहेर खाऊ. आणि आज आहे गुरुवार ना, तर गुरुवारी कसं श्री स्वामी समर्थ म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये जातो मी. थोडं म्हणजे हे करावं लागतं, ध्यान करतो, म्हणजे तिकडे जाऊन म्हणजे थोडं शांत मिळतं. कारण की ऑफिसमध्ये नुसतं काम करून की पण कसं की थोडंसं मन शांत करण्यासाठी आपण म्हणजे मंदिरामध्ये म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं नेचर असतं. चला भावांनो आता निघू, कारण की किती 6-6:30 होत आले असतील, कारण की तिथं आरती पण सुरू झाली असेल. 6:30ला डॉट आरती सुरू होते, तर थोडं जातच मला अर्धा तास होईल. तर मग पाया पडून येऊ, आणि तसंच तिकडे जाऊन आणि घरी जाऊ तसंच, आणि तिकडेच ब्लॉग एंड करून टाकू आपण. चला लागलोय आपण मेन रोडला आता. इकडून काहीतरी साधारण
किती किलोमीटर असेल, 5-6 किलोमीटर असेल. 5-6 किलोमीटर 5-6 किलोमीटर नंतर ते अलीकडचं गाव लागतं, म्हणजे खालचं गाव. खालच्या गावात आहे म्हणजे मठ. कारण की इकडनी आहे ना रोड, इकडचे रोड आहे ना म्हणजे असे लय खड्डे या रोडला, तुम्ही बघतच असतील. आता हळूहळू म्हणजे थोडं थंडी पण आता कमी होतं, म्हणजे थंडी पण वाढत चालली आता. कारण की संध्याकाळचा टाईम झाला आहे ना, तर रात्रीच्या 10पर्यंत बघायचं तुम्ही. रात्रीच्या 10 वाजता बाप रे किती धूळ आहे बघा ना इकडे. हे बघा हे असे खड्डे, हे खड्डे आहे ना एक दिवशी लोकांना मारून टाकणार. ॲक्सिडेंट होतो इकडे माहिती आहे का. अशाच हिच्यामध्ये माझा ॲक्सिडेंट झाला आहे. हे बघा हा रोड येतो म्हणजे तळेगावला लिंक असतो, आणि तळेगाववरने तुम्ही मुंबई नॅशनल हायवे, म्हणजे पुणे मुंबई नॅशनल हायवे आहे ना, त्याला तुम्ही लिंक करू शकता. म्हणजे तो पलीकडे चालला ना तो रोड, मागे माझ्या मागून तळेगाव लागतं. ओके. हे बघा गोल्डी पुणे, सगळ्यात भारी कंपनी आहे ही गोल्डी पुणे. त्याच्यानंतर सगळ्यात भारी भारी कंपनी आहे इकडे, बघण्यासारखी कंपनी आहे इकडे. ही जी जनरल इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सगळ्यात भारी कंपनी याची आहे. इकडून एंट्रन्स आहे या कंपनीचा, फर्स्ट एंट्रन्स आहे याला बोलतात. हे बघा काय भारी एंट्रन्स आहे याला. जी इंडिया इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी आहे आईच्या गावात, नाही तर अंगावर येईल तर माझ्या. NDRFचं सगळ्यात मोठं कॅम्पस आहे इकडून खाली उतरून आपण जातो दुसऱ्या गावात, टेक्नो इंडस्ट्रियल. अरे इथं सगळे MIDC आहे ना, तर सगळे इंडस्ट्रीजच आहे. तुम्हाला आहे ना एक सगळ्यात डेंजरवाला मी टर्निंग दाखवणार तुम्हाला. तो टर्निंग तुम्ही बघणार ना, एकदम घाण टर्निंग आहे तो, माहिती आहे का. हे बघा हे पुढे ना समोर NDRF आहे. हा बघा ही हा जर व्ह्यू पॉईंट बघसाल ना तुम्ही, यार काय भारी दिसतोय हा व्ह्यू पॉईंट. एक नंबर व्ह्यू पॉईंट आहे हा. समोर दिसतंय ना सगळ्यात भारी आहे. हा बघा हा टर्न बोलतोय मी. हा जो टर्न आहे ना, हा सगळ्यात घाण टर्न आहे माहिती आहे का. समोरचं काय दिसत नाही हा टर्न, म्हणून आहे ना एकदम सावकाश घ्यावं लागतं माहिती आहे का. हा मी इकडंच येऊन बसतो कधी कधी, इकडं पण लय भारी आहे. अरे गाडी नाही चालवत आहे. मम्मीचा कॉल आला तर रिसेंटली, म्हणून बोललं गाडी थांबवू आपण जरा बोलू मम्मीशी. घे मम्मी. चला आता भावांनो, आता आपण डायरेक्ट स्पॉटलाच भेटू, कारण की खूप अंधार झाला आहे. कारण की ना बोलतात की आता पुण्यामध्ये भरपूर बिबट्या असं बोलतात ना, काय लॅपर्ड, भरपूर लॅपर्ड असं रोमिंगवर आहे. म्हणजे इकडे तिकडे भटकत आहेत, फिरलेत इकडे तिकडे म्हणजे ते फिरत आहेत. कारण की भरपूर जागेवरती लेपर्डला बघितलं गेलं आहे माहिती आहे का. पुण्यामध्ये भरपूर जागा आहे, म्हणजे असे की हिंजवडी झालं, मग त्याच्यानंतर लोहेगाव झालं, अजून भरपूर येलवाडी त्या साईडला बिबट्यांचं वावर भरपूर झालं आहे. आता आपण डायरेक्ट स्पॉटलाच भेटू. तिकडं जेवण पण तिकडंच करणार आहे. श्री स्वामी समर्थ मठ आहे अलीकडेच, तिथं पोचलो आपण. तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसं आहे, म्हणजे शूटिंग करायला अलाउड आहे का नाही माहीत नाही, बघू आपण. पोचलो आता आपण. ते बघा इथे, हे बघा काय भारी आहे. भरपूर लोक आले आहेत ना. हे मंदिर पण मी खूप म्हणजे खूप शोधलं होतं, हे मॅपमध्ये शोधलं होतं हे मंदिर. आपण काय करतो, टाळतो. आपण स्वामींची सेवा टाळतो. नको तिथं वेळ वाया घालवतो. मोबाईल असेल, TV असेल किंवा इतर ठिकाणी आपण आपला वेळ वेस्ट घालवत असतो. मठ पलीकडे होता, तर
बोललो थोडं जेवून घेऊ. मेस आहे इकडे, म्हणजे इकडेच पलीकडे आहे ना. हे काय बोलतात आपलं हॉस्टेल आहे. हे बघा काय, ठीक आहे. खाऊ आपण आता आणि मस्त आराम करू आणि इथं ब्लॉग एंड करू. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे येणारे जे पण व्हिडिओ असतील ते तुम्ही सतत बघत राहा आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक पण करा आणि असंच मला सपोर्ट करत राहा. कारण की आता कॅमेरा पण चांगला आहे, नवीन आहे, म्हणजे ब्लॉगिंग करायला खूप मजा येते. ठीक आहे, चला.